जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशसह उत्तरेकडील देशांमध्ये होत असलेल्या हिमवर्षावामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरलेला आहे। आपण पाहू शकतात का ओझर एचल या ठिकाणी 3.8 एवढी राज्यातील सर्वात निचंकी तापमानाची या थंडीच्या हंगामात नोंद झालेली आहे आणि कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 6.1 इतकी नोंद झालेली आहे। ह्या वाढत्या थंडीमुळे नागरिक शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र याचा फटका जो आहे तर तो द्राक्ष पिकाला या थंडीचा बसताना दिसत आहेत। कारण की द्राक्षांचं पीक जे आहे तर ते जोमदार आलेलं आहे। फुगवणीच्या स्टेजमध्ये आता द्राक्षे आहेत। द्राक्षांमधील जे पाणी जे आहे तर ते गोठून आणि द्राक्षमण्यांना तडे जाण्याच्या भीतीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी जे तर ड्रीपद्वारे द्राक्षांना पाणी देत तसंच शेकोट्या पेटून द्राक्ष बागेतील तापमान जे आहे तर ते कसं टिकवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू राहतात आणि त्याच्यामुळे या वाढत्या थंडीमुळे कुठेतरी आता द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।